नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RW अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। मी होमराज डोंबले। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या काकपीट सिरीजचा चौथा व्हिडिओ घेत आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण नवीन 10 प्रश्नांची प्रॅक्टिस करणार आणि सिंपलिफिकेशन आपला स्ट्रॉंग बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत। ठीक आहे, चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि ह्या व्हिडिओचा पहिला प्रश्न, ठीक आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो, काय प्रश्न आहे? प्रश्न आहे 18 गुणिला 4 मायनस 3 गुणिला 4, 18 गुणिला 4 मायनस 3 गुणिला 4 भागीला 5 गुणिला 2 प्लस 2 गुणिला 1। ठीक आहे, बघा काय करणार, बॉर्डमास रूलनुसार आधी आपण काय करणार, गुणाकार करणार। ठीक आहे, बघा गुणाकार करू। 18 चौ 72, 18 चौ 72। ठीक आहे, इथं वजाबाकी आहे म्हणून वजाबाकी लिहा आणि 3 चौ 12, 3 चौ 12 भागीला काय आहे, 5 दुने 10, 5 दुने 10 प्लस आहे म्हणून प्लस लिहा आणि बे एक बे 2 गुणिले किती 2। ठीक आहे, आता याची बेरीज करून घेऊ, वजाबाकी करून घेऊ। बघा 72 मधून 12 गेले 60 उरले, किती उरले 60। ठीक आहे, आणि 10 आणि 2 किती 12। ठीक आहे, अशा प्रकारे झालेलं आहे। 12 एक 12, 12 पंचे 60, 12 पंचे 60। या प्रश्नाचं उत्तर किती आलं, तर 5 आलेलं आहे। 12 पंचे 60, ऑप्शन नंबर काय आहे, अ हा या प्रश्नाचं उत्तर आहे। ठीक आहे, चला त्यानंतरचा प्रश्न बघूया, दुसरा प्रश्न। ठीक आहे, दुसरा प्रश्न बघा, 5 गुणिला 6 प्लस 8 भागीला 2 गुणिला 3। बघा आता आपण 2-3 व्हिडिओ जे घेतलेले होते ते एकदम बेसिक, तुम्हाला कशा प्रकारे कोणती संख्या कोणाकडे न्यायची आहे, काय करायचे तुम्हाला सांगितलं आहे। आता आपण थोडी प्रश्न सोडवण्याची स्पीड वाढवू आणि तिचं कसं काटपीट करता येईल ते करण्याचा प्रयत्न करू। बघा आता इच्छा तुम्हाला काटपीट करता येईल। बघा आधी आपण काय सोडवणार, विद्यार्थी मित्रांनो, आधी भागाकार सोडणार। बघा लक्ष द्या, काळजीपूर्वक लक्ष द्या, नक्कीच समजेल तुम्हाला। ठीक आहे, बे एक बे, बेचो 8। ठीक आहे, याचा 4 वेळा भाग गेला। त्यानंतर बघा 5 छक 30, 5 छक 30 इथं प्लस आहे म्हणून प्लस लिहा आणि 4 त्रिक 12। ठीक आहे, ओके। त्यानंतर बघा 7 दुने 14, 7 दुने 14, 14 त्रिक 42, 42। ठीक आहे, त्यानंतर बघा किती 30 आणि 12 किती 42, 30 आणि 12 42 आणि 42 भागीला 42 म्हणजे उत्तर किती आला, तर विद्यार्थी मित्रांनो 1 हा उत्तर आलेला आहे। ठीक आहे, आता तुम्हाला आपण प्रश्न सोडण्याची स्पीड थोडी वाढवणार आहोत, तुम्हाला काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न, याचं उत्तर किती आलेलं आहे, तर 1 आलेला आहे, ऑप्शन नंबर ड। बघा -1 आणि +1 दोन्ही ऑप्शन मध्ये आहेत, पण याचा उत्तर आलेला आहे +1 आलेला आहे। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न बघा, प्रश्न आहे 720, 720। ठीक आहे, भागीला 2 भागीला 3 भागीला 4 भागीला 5 भागीला 6 याचं उत्तर काढायचं आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणतीच संख्या ही सिंगल नसते, त्याच्या खाली नेहमी 1 असते। मग काय करणार, बघा सगळ्याच्या खाली 1-1 जर लिहिलं आपण, 1-1-1-1-1-1 लिहिलं तर बघा काय करायचंय, मग भागाकाराने अपूर्णांक संख्या आहे, मग याला सोडवताना करायचं। बघा 720 भागाकारला गुणाकारामध्ये कन्वर्ट केला म्हणजे 1 वर गेला, खाली किती आले 2, गुणला 1 वर गेला, खाली किती आले 3, गुणला 1 वर गेला, खाली किती आले 4, 1 वर गेला 5, 1 वर गेला 6। अशा प्रकारे मांडणी करायची, अशा प्रकारे मांडणी करायची। आता सोडवूया। बघा आधी कितीचा भाग देऊ, तर बघा 2चा भाग देऊ, 2चा भाग देऊ शकता। ठीक आहे, 2चा भाग देऊ शकता, किंवा बघा काय करायचं, बघा 2चा भाग देऊ, बे एक बे। ठीक आहे, 36 दुने 72 म्हणजे किती आला 360। त्यानंतर बघा 3 1 3 12 त्रिक 36 म्हणजे किती आला 120। त्यानंतर बघा 4 1 4, 4 त्रिक 12 म्हणजे किती उरला 30, 5 1 5 किती उरले 6। ठीक आहे, 6 6 कॅन्सल, काय उरला, तर सगळ्याचा उत्तर आलेला आहे 1। किती आला 1, उत्तर किती आला 1। ठीक आहे, त्यानंतर तुम्ही असे पण करू शकले असते, 2 3 4 5 6 यांचा गुणाकार करून भागीला केले असते। ठीक आहे, तरी पण असं केलं तरी फरक पडणार नाही, उत्तर किती आला 1 आला। ठीक आहे, विद्यार्थी मित्रांनो, असा भागीला असेल तर त्याचा काय करायचं आहे, 1/2 गुणाकारामध्ये कन्वर्ट करून त्याला सोडवायचा आहे। ठीक आहे, बघा एखादा प्रश्न जर तुम्हाला पहिल्या झटक्यात समजायला नाही आला, म्हणजे एका वेळेस समजायला आला, त्याला डबल टिबल बघा आणि समजण्याचा प्रयत्न करा। काही गोष्टीमध्ये अडचणी येणार, जर नवीन तयारी सुरू असेल तुमची, किंवा तुम्ही जर
बरेच दिवसापासून तयारी सुरू केलेली असेल, पण मॅथ विषय हा असा आहे की त्याच्यामध्ये काही ना काही अडचणी येतात, तुम्हाला पण येतात, आम्हाला पण येतात. कारण आम्ही तुम्हाला सांगत असले तरी पण आम्ही स्वतः स्टुडंट आहोत. हा बघा त्यानंतरचा प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो किती आहे, 800 भागीला 64 लिहून घेऊ. 800 भागीला 64 गुणिला 12 12 96 36. ठीक आहे. चला याचा आपल्याला गुणाकार भागाकार करायचा आहे. हे काटपीट आपल्याला आली पाहिजे. बघा काळजीपूर्वक शेजा. काय करणार, 8चा भाग देऊ. दोन्ही संख्येमध्ये कॉमन संख्येचा भाग द्यायचा आहे. 8 1 8 किती उरले 100. 8 8 64. ठीक आहे. 8चा भाग दिला आपण. त्यानंतर बघा पुन्हा 4चा भाग देऊ शकतो. 25 तो 100 आणि 4 दुने 8. ठीक आहे. त्यानंतर बघा इथं 12चा भाग देऊ. 12 त्रिक 36. 12 1 12. ठीक आहे. 12 0 0. 12 8 96. हा अशा संख्येमध्ये भाग देताना तुम्हाला काळजीपूर्वक लक्ष द्यायचे आहे. कारण सहसा काय होतं, आपण 12 1 12 12 8 96 हे चुकीचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे चुकीचं आहे. तुम्ही 12 1 12 12चा भाग एक वेळा दिल्यानंतर डायरेक्ट तुम्ही 96 मध्ये भाग देऊ शकत नाही. आधी तुम्हाला 9 मध्ये भाग द्यायला लागेल. मग 9 मध्ये भाग जात नाही म्हणून 0चा भाग दिला आणि नंतर 96 मध्ये भाग दिला. ठीक आहे. याचं उत्तर 108 यायला पाहिजे. पण बरेचदा आपल्या हातून अशा चुका होतात, तर ह्या चुका व्हायला नको याच्यासाठी तुम्हाला आता आधीपासून काळजी घ्यायची आहे. कारण हे चुकी आपण जेव्हा प्रॅक्टिस करत असतो त्यावेळेस चुकीला माफी आहे, परंतु जर तुम्ही पेपरामध्ये असे चुका केला तर पेपरमध्ये चुकीला माफी नसते. सरळ सरळ तुमचा -1 मार्क मायनस होणार. ठीक आहे. चला त्याच्यानंतर काटपीट करू. बघा पुन्हा 2 1 2 2 5 10 किती उरले 2 4 8. ठीक आहे. चला त्यानंतर बघा 3चा भाग जाईल. पुन्हा 3 1 3 18 3 54. 18 वेळा भाग गेला याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो. आता खाली काही उरलेलं नाही, वर किती उरलेला आहे 25 आणि 18 उरलेला आहे. मग 25 आणि 18चा जरी गुणाकार केले तुम्ही तर बघा 18 5 9 0. 18 5 9 0 हाचे 9. 18 दुने 36. 18 दुने किती होतात 36. 36 आणि 9 किती होणार बघा. ठीक आहे एक मिनिट. 18 दुने 36 36. 36 आणि 9 किती होणार तर 45. किती 45. 36 आणि 9 45. ठीक आहे. किती उत्तर आलेले आहे तर 450. किती 450. ठीक आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचं 450 उत्तर आलेला आहे. काटपीट समजून घ्यायचे आहे तुम्हाला. त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया. बघा याच्यामध्ये ब्रॅकेट आहे. ठीक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बॉर्डमास सोडवण्यानुसार आधी ब्रॅकेट सोडवावं लागेल. ब्रॅकेटमध्ये ही आधी आतमध्ये जो ब्रॅकेट आहे म्हणजे बघा हा एक ब्रॅकेट आणि हा एक ब्रॅकेट आहे, पण आधी तुम्हाला हा ब्रॅकेट सोडवावा लागेल. हा ब्रॅकेट सोडवताना तुम्हाला बघा काय काय सोडवायचं. आधी ब्रॅकेटमध्येही तुम्हाला डिव्हिजनच सोडवायचं आहे. बघा मग इथे इतक्याचे सोडवू. 4 1 4 4 4 16 म्हणजे 4 त्रिक 12 12. ठीक आहे. 12 मायनस क्वेश्चन 16 6 भागीला 4 म्हणजे ओके 6. अजून ब्रॅकेट आहे. पुन्हा काय आहे, पुन्हा ब्रॅकेट आहे. बघा पुन्हा ब्रॅकेट आहे. ठीक आहे. 8 मायनस 4 त्रिक 12 आणि प्लस किती आहे 10. हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट. ठीक आहे. त्यानंतर हा ब्रॅकेट पूर्ण कम्प्लीट घेऊ. बघा प्लसचे 8 आणि मायनसचे 12. प्लसचे 8 आणि मायनसचे 12 म्हणजे मायनसचे 4 उरले. मायनसचे 4 आणि प्लसचे 10 याचा उत्तर जरी काढले तुम्ही तर याचा उत्तर किती येणार तर मायनसचे 4 प्लसचे 10 म्हणजे प्लसचे 6. 12 मायनस 6 भागीला 6. ठीक आहे. 6 भागीला 6 असा उत्तर येईल. त्यानंतर बघा 12 6 1 6 मायनस 1. उत्तर किती येणार विद्यार्थी मित्रांनो 11. उत्तर किती येणार तर 11 या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 11. ठीक आहे. आधी काय करायचं आहे आतमधला ब्रॅकेट सोडवा, त्यानंतरचा ब्रॅकेट सोडवा. असे 2 2 3 3 कधी कधी ब्रॅकेट असणार आपल्याला प्रश्नामध्ये. आधी आपण हा ब्रॅकेट सोडवला, त्यानंतर ह्या ब्रॅकेटचं उत्तर आला, हा ब्रॅकेट सोडवला आणि नंतर ब्रॅकेटच्या बाहेरच्या संख्येसोबत त्याचं काय केलेलं आहे मायनस केलेलं आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 11. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया. बघा याच्यामध्ये आता पॉइंट आलेला आहे. काय आलेला आहे पॉइंट आलेला आहे. कधी कधी आपल्याला बरेचदा पॉइंटवाल्या संख्या दिसल्या तर ताण वाढतो डोक्यावर, कारण पॉइंट म्हटलं तर थोडीशी डोकेदुखी आहे. ठीक आहे. पण डोकेदुखी वगैरे काही नाही, समजून घ्या. काय करणार विद्यार्थी मित्रांनो, सगळे इथं गुणाकारच आहे आणि पॉइंट मोजून घेऊ. आधी बघा काय झालेलं आहे.
वर किती 1 2 3 4 5 5 अंक आहेत. पॉईंट नंतर किती अंक आहेत? 5 अंक. खाली किती आहेत? तर 1 2 3 4 खाली 4 अंक आहेत आणि वर 5 अंक आहेत. मग आपण आता पॉईंटला विसरू. ठीक आहे, पॉईंटला जर विसरला तर 36 गुणिला 7 गुणिला 8 आणि भागीला 6 गुणिला 42 गुणिला 16. पॉईंट विसरला तर ह्या संख्या आपल्याला मिळणार. पण पॉईंट विसरलो, महत्वाची गोष्ट काय आहे? वर पॉईंट नंतर 5 अंक होते, खाली पॉईंट नंतर 4 अंक आहेत. म्हणजे खाली किती अंक आहेत? 4, वर किती आहेत? 5. म्हणजे याचा अर्थ वर एक पॉईंट नंतर म्हणजे अंक जास्तीच आहे, म्हणून आपण काय करणार? खाली एक शून्य देणार. बघा, वर पॉईंट नंतर एक जास्तीचा अंक आहे म्हणून आपण खाली शून्य दिला. जर खाली पॉईंट नंतर एक जास्तीचा अंक असता तर आपण वर शून्य दिला असता. ठीक आहे, आता आपण याला सोडवायचंय. बघा काय करणार? तर 7 1 7 7 7 42. ठीक आहे, 6 1 6 6 6 36. हे 6 आणि हे 6 कॅन्सल झाले. आता काय उरले बघा? वर 8 उरले आणि वर 8 आणि 160. किती? वर 108 सॉरी 8 आणि 160 उरले. आता त्याला सोडवायचं आहे. बघा 8 1 8 आणि 8 2 16. किती? 1/20 उरले. किती उरले? 1/20. 1/20 उरले आणि 1/20 म्हणजे किती होतं विद्यार्थी मित्रांनो? बघा 1/20 उरले. तर बघा याच्यामध्ये तुम्हाला पॉईंट मध्ये उत्तर दिलेलं आहे. त्याच्यामध्ये दिलेलं आहे पॉईंट मध्ये. मग पॉईंट मध्ये उत्तर दिलेलं आहे. शून्याचा भाग द्या, 0 वेळा. किती गेला? भाग गेला का नाही? आधी 0 वेळा दिला, मग पॉईंट दिला म्हणजे किती झाले? 10. मग जातो का भाग? नाही, म्हणून 0 द्या. पुन्हा पॉईंट 0 वेळा दिला, जेवढा 5 वेळा. किती वेळा? 5 वेळा. बघा भाग देत नसेल तर आधी आपण शून्याचा भाग दिला, मग पॉईंटचा एक 0 वाढला तरी भाग गेला नाही, म्हणून 0 वेळा भाग दिला. मग पुन्हा एक 0 वाढवला आणि नंतर किती वेळा गेला? 5 वेळा भाग गेला. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर बी. बघा गोंधळ करू नका, इथं 0.05 पण आहे आणि 0.5 पण आहे. ठीक आहे, ओके. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 0.05. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, 21 गुणिला 5 प्लस 21 भागीला 7 मायनस 21. ठीक आहे, बघा आधी काय सोडवणार आपण? तर भागाकार सोडू. बघा भागाकार 7 1 7 7 त्रिक 21. ठीक आहे, 7 त्रिक 21 आणि 21 गुणिला 5 करायचं आहे. ठीक आहे, 21 5 105. 21 5 105 प्लस 3 मायनस 21. ठीक आहे, चला ठीक आहे झाले. तर 108 मायनस 21 करायचे आपल्याला. 8 मधून 1 गेला किती? तर 7. 10 तून 2 गेले 8. 87 उत्तर आहे. किती आहे? 87 या प्रश्नाचा उत्तर आहे. 87. ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. हा ओके, बघा हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आपल्याला. आधी ब्रॅकेट सोडणार. काय सोडणार? ब्रॅकेट. आणि ब्रॅकेट मध्ये आपण काय सोडणार? तर भागाकार. काय सोडणार? भागाकार सोडणार. बघा भागाकार सोडवायचंय, इथं सोडवू आपण. इथे सोडण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, बघा 4 1 4 4 2 8. ठीक आहे, याचं उत्तर 8 4 2 आलेलं आहे. बघा ब्रॅकेट मध्ये आहे 15 भागीला हा ब्रॅकेट, त्याचं उत्तर आलेलं 2 आणि प्लस त्यानंतर गुणाकार 5 2 10. किती? 10. ब्रॅकेट क्लोज आणि हा. ठीक आहे, आता बघा 15 भागीला किती होणार? 12. 15 भागीला 12. याला असं पण लिहू शकतो तुम्ही 15 भागीला 12. ठीक आहे, काटपीट करू शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, कितीचा भाग देऊ? तर 3चा. 3 5 15 आणि 3 12. याचं उत्तर किती आला? 5/4. कोणता उत्तर? 5/4 या प्रश्नाचं उत्तर आहे. 5/4 या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, आता आपण तिथच्या तिथं सोडण्याचा प्रयत्न करत आहोत. थोडस फास्ट सोडण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे, त्याच्यानंतर जशी व्हिडिओ आपण जास्तीत जास्त व्हिडिओ होतील तशा प्रकारे प्रश्नांची लेवल वाढत जाईल. ठीक आहे, आता थोडस आपण बेसिक लेवलचे प्रश्न घेत आहोत. तुम्हालाही एकदम बेसिक पासून माहिती समजली पाहिजे, त्यासाठी पण बेसिक छोटे जे लहान प्रश्न घेण्याचा प्रयत्न करत आहोत. ठीक आहे, बघा हा प्रश्न सोडवायचा आपल्याला. मांडणी करून घेऊ. बघा 112 गुणिला 3 भागीला काय करणार? तर 16 प्लस 224 भागीला 28 गुणिला 5. ठीक आहे,
त्यानंतर -95/5 हा प्रश्न सोडवायचा आहे. ठीक आहे, बघा सोडवू. 16 × 16, 16 × 7 112 बरोबर ना, आणि 7 × 21 याचा उत्तराला 21 प्लस आहे म्हणून प्लस लिहा, प्लस आहे म्हणून प्लस लिहा. त्याच्यानंतर बघा, त्यानंतर बघा 28 × 28, 28 8 224 होतात. किती होतात? 28 8 224 आणि 8 पंचे किती होतात? तर 40. 8 पंचे किती? 40. किती? 8 पंचे 40. त्यानंतर मायनस म्हणून मायनस लिहा. 5 × 1 5, 19 5 19 5 किती? 95. 19 5 95. बघा 21 आणि 40 किती झाले? 61. 61 मायनस 19, 61 मायनस 19 करून घेऊ. बघा 61 मायनस 19. ठीक आहे, बघा 11तून 9 गेले किती? 2. 11तून 9 गेले 2. 2 वाला एकच ऑप्शन आहे. ठीक आहे, आणि हातचाला एक 42. उत्तर किती आहे? 42 या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न जसा आहे तसा मांडणी तुम्ही करू शकता. तुम्हाला मांडणी जर केले तर सोपं जाईल, आणि इथे सोडवले तर एक दिवस नक्कीच तुम्ही प्रश्न तिथे सोडवणार. ठीक आहे, ऑप्शन किती आहे? तर ऑप्शन नंबर 4, ऑप्शन नंबर ड 42. त्यानंतरचा प्रश्न आहे, नंतरचा प्रश्न म्हणजे शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. शेवटचा या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न बघा. इथं हा पण पॉइंट मध्ये आहे. बघा आता याच्या आधी पण एक पॉइंट वाला प्रश्न घेतलेला, हा पण सोडवू आपण. काय करणार आधी बघा, 24 आणि 24 गुणिला किती करणार? तर 125 करू. ठीक आहे, त्यानंतर किती? 8 गुणिला किती करणार? 25. 8 गुणिला 25. बघा विद्यार्थी मित्रांनो काय करायचंय, महत्वाची गोष्ट, पॉइंट नंतर मोजून घेऊ. 3 अंक आहेत आणि 3 अंक 6 अंक आहेत. पॉइंट नंतर किती अंक आहेत? 6 अंक वर, आणि खाली किती आहेत? पॉइंट नंतर 2 आणि 2 4 अंक आहेत. बघा कुणाकडे जास्त वर 2 अंक जास्त आहेत म्हणून खाली तुम्ही काय कराल? 2 शून्य द्याल. ठीक आहे, बघा खाली 2 शून्य दिले. आता आपण भाग देऊ. 8 × 8, 8 × 24. त्यानंतर बघा 25 × 25, 25 5 125, 5 × 15, 15 भागीला काय करणार? 15 भागीला 100. 15 भागीला 100. बघा हे 2 शून्य उरले नाही, एक उरला होता, उरले ते 100. मग 15 भागीला 100 किती नंतर पॉईंट द्यायचा आहे? तर 2 अंकानंतर पॉईंट द्यायला पाहिजे. 2 शून्यातून 2 अंकानंतर पॉईंट, तर 1.0.15 या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. ठीक आहे, अशा प्रकारे पॉईंट काढून तुम्हाला प्रश्नाचं उत्तर काढायचे आहेत. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण थोडे पॉइंट वाले आणि गुणाकार भागाकार थोडीशी लेवल वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशीच लेवल आपण अप करत जाणार, आणि अशा प्रकारे आपण या काटपीठ सिरीजच्या माध्यमातून एक दिवस तुमचा मॅथ आणि मॅथ मधील सिम्प्लिफिकेशन हा एकदम स्ट्रॉंग बनवणार. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण डेली घेणार आहोत. तर तुम्हाला जर आपला बेस स्ट्रॉंग करायचा असेल, सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन स्ट्रॉंग करायचे असतील, गणित स्ट्रॉंग करायचं असेल, तर आपल्या RW अकॅडमीच्या युट्यूब चॅनल सोबत नेहमी जुळून राहा. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो असेच जुळून राहा, असाच प्रतिसाद देत राहा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन प्रश्न सोडवण्यासाठी. चला धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.